नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटलं की सगळीच खरेदीपासून सगळ्या गोष्टीची जशी चाहूल लागत असते, तसं दिवाळी अंगाचं एक आकर्षण आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, पण आता हळूहळू वाचनाची सवय कमी होती आहे. दिवाळी अंक सकस येत नाहीत, कारण मग त्यांना जाहिराती मिळत नाही आहेत आणि त्यामुळे असे अंक बंद पण पडत आहेत. चांगली गोष्ट अशी आहे, अशा स्थितीत देखील प्राध्यापक दीपक चिद्दरवार उदगीर यांनी अक्षर मुद्रा नावाचा एक दिवाळी अंक गतवर्षीपासून सुरू केला आहे. गतवर्षी जे उदगीरला साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे ते प्रमुख होते आणि ती स्मरणिका त्यांनी वेळेत, म्हणजे संमेलनाच्या वेळेस सर्वांना स्मरणिका देण्यात आली. हे देखील अतिशय अवघड काम असतं, वेळेमध्ये सगळं करणं. मला एक प्रसंग आठवतो. कोल्हापूरला नाट्य परिषदेचं अधिवेशन होतं. प्रायव्हेट स्कूलच्या मैदानावरती तो कार्यक्रम होता. घटना असावी साधारण 1985-86ची. पु ल देशपांडे हे स्वतः त्या नाट्य संमेलनाला आलेले होते आणि त्यांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन व्हायचं होतं. पण ऐन वेळेला संयोजकांनी असं सांगितलं की स्मरणिकेच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन होईल, कारण बाकी जाहिराती सगळ्या गोष्टी हे अवघड असतं. पुलंच आहेत ते. मग पुलं असं म्हणाले की अरे वा, हे छान आहे म्हणे की एखाद्याने आपल्याला वास्तुशांतीचं निमंत्रण द्यावं आणि त्यावेळेला त्या माणसाच्या हातून इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करावा, असं हे घडलं म्हणे. पुलं हे विनोदी लेखक असल्यामुळं सर्वांनी हशा टाळ्या झालं. सांगायचा मुद्दा काय की या अक्षर मुद्रावाले हे दिवाळीच्या पूर्वी महिनाभर लोकांपर्यंत दिवाळी अंक पोहोचवतात आणि अतिशय दर्जेदार लेख आहेत. महाराष्ट्रातले नामवंत लेखक त्यामध्ये लिहितात. बरं, हे आता नुसतंच आम्ही एक चांगला अंक काढतोय म्हणून लेखकांनी लेख द्यावेत अशी नुसती कोरडी विनंती करत नाही, तर लेखकांना दिवाळीपूर्वीच लेखाचं मानधन पण पाठवलं जातं. असे प्राध्यापक दीपक चिद्दरवार उदगीर. आणि या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये पहिलाच लेख इतका छान आहे ना. तो लेख असा आहे, जगाचा अर्थ समजावणारी 5 पुस्तके. आपण पहिल्या भागामध्ये 2 पुस्तकांचा परिचय आपण करून घेणार आहोत. विश्वाची समग्र गोष्ट सांगणारे अंटिल द एंड ऑफ टाइम. आता हा जो लेख लिहिलाय ना, एकूण जगाचा अर्थ समजावणारी 5 पुस्तके, सुकल्प कारंजेकर यांचा आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, विश्वाचे स्वरूप काय आहे, मरणानंतर काय घडते, माणसाची आणि विश्वाची गोष्ट कशी संपेल, असे विचार माणसाच्या मनात येतात. प्रत्येक विचारी माणसाला एकदा तरी हा प्रश्न पडतोच. जगाची किंवा विश्वाची उत्पत्ती कशी झाली हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की जगभरातील सर्व धर्मामध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हिंदू धर्मात ब्रह्मदेवाच्या हस्ते किंवा हिरण्यगर्भ नावाच्या सोनेरी अंड्याच्या विभाजनातून विश्वाची उत्पत्ती घडली अशी धारणा आहे. यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात देवाने 7 दिवसात विश्वाची आणि मानवाची निर्मिती केली असे मानले जाते. जगभरात विविध धर्मामध्ये आणि प्राचीन संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या अद्भुत उत्पत्ती कथा आहेत. विश्वाच्या उत्पत्तीबरोबर मरणानंतर काय घडते हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मात पुनर्जन्माची संकल्पना मानल्या जाते, तर ख्रिश्चन, इस्लाम धर्मात माणसाने आयुष्यात केलेल्या पापपुण्यानुसार त्याला किंवा तिला स्वर्गात किंवा नरकात अनंत काळासाठी स्थान दिले जाते. मरणानंतर काय घडते या प्रश्नाच्या बाबतीतही वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या धारणा आहेत. गेल्या काही शतकातील विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे या प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळणे शक्य झाले आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवादाच्या आधारे विश्वाचे खरे स्वरूप काय आहे, विश्वाच्या भूतकाळात काय घटना घडल्या आणि भविष्यात काय घडू शकते या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधणे शक्य झाले. खगोल निरीक्षणातून या उत्तरांची काटेकोर पडताळणी करण्याचा मार्ग मिळाला. यातून विश्वाची समग्र गोष्ट उभी झाली. स्टीफन हॉकिंग, स्टीवन विनबर्ग, कार्ल सगन, नील डिग्राम टायसन,
ब्रायन ग्रीन या व इतर काही शास्त्रज्ञांनी आणि लेखकांनी विश्वाच्या गोष्टीवर उत्तम पुस्तके लिहिली आहेत. यातील ब्रायन ग्रीन यांच्या अंटिल द एंड ऑफ टाईम या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण या पुस्तकात विश्वाच्या उत्पत्तीपासून ते अंतापर्यंतची समग्र गोष्ट दिली आहे. ब्रायन ग्रीन हे गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय लेखक आहेत. कठीण संकल्पना सामान्य लोकांना समजतील अशा सोप्या शब्दात ते आपल्या पुस्तकातून आणि भाषणातून मांडतात. त्यांनी दी इलिगंट युनिवर्स, द फॅब्रिक ऑफ कॉस्मॉस, द हिडन रियालिटी अशी अनेक गाजलेली पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकामध्ये भौतिकशास्त्रातील विविध शोध आणि संकल्पनावर भर दिला आहे. अंटिल द एंड ऑफ टाईम पुस्तकातही भौतिकशास्त्राच्या संकल्पनाचा परिचय येतो, पण पुस्तकाचा विषय भौतिकशास्त्रापुरता मर्यादित नाही. पुस्तकात जीवसृष्टीची, माणसाची, मानवी सृजनाची समग्र गोष्ट देखील येते. सतत विस्तारणाऱ्या प्रचंड विश्वाच्या पसारात माणसाचे काय स्थान आहे, विश्वात बुद्धिमान जीवसृष्टीला आधार देणारी परिस्थिती नेमकी कधी निर्माण झाली आणि ते भविष्यात कधीपर्यंत टिकेल, जीवसृष्टीच्या आणि विश्वाच्या भविष्यात काय घटना घडू शकतात आणि विश्वाचा अंत कसा घडू शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुस्तकात मिळतात. एन्ट्रॉपी ही विज्ञानातील महत्त्वाची पण गोंधळात पाडणारी संकल्पना आहे. एन्ट्रॉपीच्या प्रवाहात तारे, ग्रहांच्या जीवनक्रमापासून ते जीवसृष्टीच्या जीवनक्रमापर्यंतच्या घटनाक्रमांचा अर्थ सापडतो. या संकल्पनेचा सोप्या शब्दात उत्तम परिचय पुस्तकात करून दिला आहे. या ब्रायन ग्रीन यांनी वापरलेली भाषा इतकी ओघवती आणि काव्यात्मक आहे की ललित पुस्तके आवडणारे देखील या वैचारिक पुस्तकाच्या भाषेच्या प्रेमात पडू शकतात. भौतिकशास्त्रावरील हे पुस्तक नकळत तत्त्वज्ञानातील सखोल प्रश्नांपर्यंत पोहोचते आणि जीवनाचा अर्थ काय याचा विचार करायला भाग पडते. मानवी दृष्टिकोनातून विश्वशास्त्राचा परिचय करून देण्यासाठी हे पुस्तक उत्तम ठरते. आता दुसरं पुस्तक, जीवसृष्टीची समग्र गोष्ट सांगणारे दी ॲन्सेस्टर्स टेल. विश्वाची समग्र गोष्ट समजून घेतल्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय ठरतो तो जीवसृष्टीच्या समग्र गोष्टीचा. पृथ्वीवर समुद्र अशी जैवविविधता आहे. एकीकडे चिमुकली गवताचे पाते तर दुसरीकडे भीमकाय वटवृक्ष. एकीकडे अमिबासारखे सूक्ष्म जीव तर दुसरीकडे जिराफसारखे मोठे प्राणी. एकीकडे समुद्रात खोलवर राहणारे मासे तर दुसरीकडे आकाशात उंच भरारी मारणारे पक्षी. ही झाली आजच्या काळातील जैवविविधता. पृथ्वीवरील 3.5 अब्ज जीवसृष्टीच्या इतिहासात कोट्यवधी प्रजाती निर्माण होऊन नष्ट झाल्या. पृथ्वीवर एकेकाळी भीमकाय डायनासोर प्राण्यांचे वर्चस्व होते, पण ते नष्ट झाले आणि त्यांचा एक वंश पक्ष्याच्या स्वरूपात वाचला. ही जैवविविधता पृथ्वीवर कशी निर्माण झाली, पृथ्वीवरील करोडो प्रजातींचे एकमेकाबरोबर काय नाते आहे, माणसाचे इतर प्रजातीबरोबर काय नाते आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उत्क्रांतीच्या सिद्धांताचा परिचय करून घ्यावा लागतो. रिचर्ड डॉकिन्स हे 20व्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय विज्ञान लेखकांपैकी एक मानले जातात. त्यांची सगळीच पुस्तके जगभर गाजली आहेत, पण त्यापैकी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो दी ॲन्सेस्टर्स टेल या पुस्तकाचा. दी ॲन्सेस्टर्स टेल पुस्तकाचे शीर्षक आणि मांडणीमागील कल्पना दी कॅन्टरबरी टेल्स नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. इंग्लंडमध्ये 14व्या शतकात जेफ्री चॉसर नावाचे महत्त्वाचे लेखक कवी होऊन गेले. त्यांना इंग्रजी साहित्याचे जनक म्हटले जाते. दी कॅन्टरबरी टेल्स हे चॉसर यांचे गाजलेले पुस्तक. या पुस्तकाची कल्पना अशी की कॅन्टरबरीला धर्मयात्रेला निघालेले प्रवासी एकत्र जमतात आणि प्रत्येकजण आपापली गोष्ट सांगतो. ॲन्सेस्टर्स टेलमध्ये धर्मयात्रा ही उत्क्रांतीच्या प्रवासाची आहे आणि यात्री आहेत पृथ्वीवर आजीवन असलेल्या सर्व प्रजातींचे प्रतिनिधी. ॲन्सेस्टर्स टेलमध्ये प्रवास भूतकाळाच्या दिशेने होतो. जसे जसे आपण काळात मागे जातो तसे तसे दुसऱ्या प्रजातींचे प्रतिनिधी भेटतात आणि त्यांची गोष्ट सांगतात. उदाहरणार्थ 6 दशलक्ष वर्ष भूतकाळात मानव प्राण्यांचे आणि चिंपांजीचे पूर्वज एकच होते, पण नंतर त्यातल्या काही पूर्वजांची उत्क्रांतीची वाटचाल वेगळ्या वाटावरून झाली आणि त्यामुळे मानव प्राण्याची आणि चिंपांजीच्या प्रजाती वेगळ्या झाल्या. त्यामुळे 6 दशलक्ष वर्षे भूतकाळात गेल्यास हे पूर्वज आपल्याला भेटू शकतात. तसेच 7 दशलक्ष वर्षापूर्वी गोरिला आणि मानव प्राण्यांचे पूर्वज भेटतात. 25 दशलक्ष वर्षापूर्वी काही माकडाच्या प्रजातीचे पूर्वज भेटतात.
भूतकाळात मागे जात अशी उत्क्रांतीची गोष्ट उलगडत जाते. सर्व सस्तन प्राण्यांचे पूर्वज भेटतात, सरपटणाऱ्या प्राण्यांचे, उभयचर प्राण्यांचे आणि समुद्रातील जीवांचे. भूतकाळात प्रचंड मागे जाताना अगदी झाडे आणि वनस्पती यांचे पूर्वज देखील भेटीला येतात. आजच्या काळापासून सुरू केलेल्या या प्रवासाचा शेवट जीवसृष्टीच्या उत्पत्तीच्या पवित्र ठिकाणी किंवा उत्पत्तीच्या पवित्र क्षणी होतो. ॲन्सेस्टर्स टेल पुस्तक सचित्र आहे. यात वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची छायाचित्र दिली आहेत. शिवाय अनेक आकृती आणि माहितीची कोष्टकं दिली आहेत. त्यामुळे उत्क्रांतीचा विषय समजून घ्यायला मदत होते. वैज्ञानिक संकल्पना समजावणारे पुस्तक कसे लिहावे याचे हे पुस्तक आदर्श उदाहरण मानता येईल. उत्क्रांतीच्या घटनेला गमतीने पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम द ग्रेटेस्ट शो ऑन बर्थ असे म्हटले जाते. या 3.5 अब्ज वर्ष अव्याहत चालणाऱ्या सर्वव्यापी कार्यक्रमाचा परिचय करून घेण्यासाठी रिचर्ड डॉकिन्स हे लेखक आणि ॲन्सेस्टर्स टेल हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.